नमस्कार मंडळी. बुक रीडर्स टॉक्सच्या पुढच्या भागात तुमचं खूप खूप स्वागत. आपल्या बरोबर आज आहेत डॉक्टर ऋषिकेश म्हेत्रे. आयुर्वेदात त्यांची MD ही डिग्री असून संस्कृतमध्ये MA त्यांनी केलेलं आहे. नाशिक आणि पुणे येथे त्यांची क्लिनिक्स आहेत. म्हेत्रे आयुर्वेद नावाने त्यांचा YouTube चॅनल आहे, ज्याच्यावर ऑनलाईन लेक्चर्स आहेत फ्री, ती तुम्ही ऐकू शकाल. तर डॉक्टर म्हेत्रेंशी बोलूया आणि त्यांच्या वाचनाबद्दल आणि आज ते कोणत्या पुस्तकाबद्दल बोलणार आहेत त्याबद्दल ऐकूया. नमस्कार डॉक्टर म्हेत्रे, शो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. तुम्ही माझ्या शो मध्ये सहभागी होता याचा मला खूप आनंद आहे आणि धन्यवाद. तुमच्याशी बोलायला मी उत्सुक आहे. तर मला सांगा, तुमची वाचनाची आवड कशी सुरू झाली? लहानपणापासूनच आई वडिलांचे संस्कार आहेत वाचनाचे. दोघेही चांगलं वाचन करत असत सातत्याने. दुसरी आता आहेत तशी सोशल मीडिया, टीव्ही अशी काही डिस्ट्रॅक्शन नव्हती. बरोबर. आणि लहानपणापासून तसं स्कॉलर आहे असं अनेकांनी सांगितलेलं असल्यामुळं वाचनाची आवड वाढत गेली. अगदी बरं. घरात येणाऱ्या पेपरच्या किराणाच्या पेपर मधल्या मजकुरापासून तर ट्रकच्या मागच्या फळीवर काय लिहिलं इथपर्यंत वाचण्याची सवय आहे. वाचन अच्छा. आहेच ते पहिल्यापासून. ओके. मग तुम्हाला एखादं विशिष्ट पुस्तक किंवा एखादा क्षण आठवतोय का, की ज्याने तुम्हाला वाचनाची आवड अजून निर्माण केली? म्हणजे जी होतीच, वाचत होताच हो, तुम्ही, त्याचं पण अजून एक कारण म्हणजे माझे थोरले हा बंधू जे आहेत, चुलत हा बंधू आमच्या घरातले सगळ्यात मोठे, ज्यांना हा आम्ही आबा म्हणतो, मनोहर म्हेत्रे, ते बर इचलकरंजीला असतात. तर आम्ही सुट्टीला आमच्या मूळ गावी इचलकरंजीला जायचो. आणि हं. मग ते आम्हाला वेगळ्या प्रकारचे, त्या काय असं 25 पैशाला पुस्तक बदलून मिळणे, हा महिन्याच्या ग्रंथालयाची किंमत तर 4-5 रुपये असणे, असं ते फिरतं ग्रंथालय असायचं रस्त्यावरचं. मग बरोबर. तिथून पूर्णात नाईक किंवा अशी धनंजय यांची, हा अर्नाळकर यांची पुस्तकं आणायची, कॅप्टन दीप, लेफ्टनंट शेख, ती पुस्तकं ओके. वाचायची, ती सवय हा होती. बर अगदी सुरुवातीला माझी आजी बावधनला हा होती. तिने हा मला अगदी लहानपणी, म्हणजे मला आठवतं की मी 5वीत किंवा 4थीत असेल तेव्हा हं. विशालाक्षी यांनी लिहिलेलं बेळगावच्या कलावती आई यांचं चरित्र वाचायला दिलं होतं. ते बर मी बर. तिथल्या बावधनच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये सलग वाचून काढलं होतं. तेव्हा ओ. वाचनाचा वेग प्रचंड आहे. आता तुम्ही सांगितल्यानंतर मी हा मागच्या या आपल्या संवादानंतर 2 वेळा मृत्युंजय हा वाचून काढलं. म्हणजे 800 अरे. पानाचं पुस्तक 2 वेळा वाचता येईल इतका सध्याच्या या सगळ्या व्यस्त हो दिनक्रमातनं सुद्धा तो वेग आहे वाचनाचा. हो तर हो. ती आजी, माझे वडील, माझा मोठा भाऊ यांनी ते सवय लागली. माझ्या आत्याचे एक मिस्टर होते, त्यांना हं. गुलशन नंदाच्या कादंबऱ्या वाचायची सवय होती. अशा 300 पानाच्या जाड कादंबऱ्या ते रातपाळीला वाचायचे. बर यंत्रमागावर ते रातपाळीचं काम करायचे. त्यांच्या बरोबर कधी मी असायचो. तर बर. गुलशन नंदाच्या 50 कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत. अरे तर ते बापरे. असं म्हणजे विविध वाचन आहे. मग हा नंतर आयुर्वेदात प्रवेश झाल्यानंतर संस्कृत वाचनाची सवय लागली. आमचे हं. सगळे मूळ ग्रंथ संस्कृतमध्ये आहे, संस्कृत हो पाठांतर आहे. हो. आमच्या मूळ ग्रंथातल्या सूत्रस्थान म्हणून असतं, त्याचे हा 700 श्लोक अखंड पाठ आहेत. हो. त्यामुळे संस्कृत वाचलं गेलं, हिंदी वाचलं गेलं. थोड्याफार हं. प्रमाणात जामनगरला जेव्हा मी सिलेक्ट झालो आमच्या PG साठी, तेव्हा बर. खूप सारं इंग्लिश वाचलं गेलं. म्हणजे इंग्लिश अच्छा. वर्तमानपत्र वाचली गेली, इंग्लिश पुस्तकं वाचली गेली. तिथून बर. बाहेर पडल्यानंतर मी प्रोफेसर म्हणून काम केलं. 16 वर्ष मी हं. PG एंट्रन्सचे क्लासेस घेतले संपूर्ण भारतभर, बर पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर असं. त्या काळात बर. प्रवासामध्ये अनेक इंग्रजी पुस्तकं जी मोटिवेशनल होती, की हा चांगलं वक्तृत्व करता यावं यासाठी मग जी फेमस पुस्तकं आहेत, चेतन हं. भगतची आहेत किंवा थिंकिंग ऑफ बिग मॅजिक आहे किंवा बर. रिच डॅड पुअर डॅड आहे. सुधा हा मूर्तींची बरीचशी पुस्तकं अनुवादित आहेत, ती हो वाचून हो. काढली. लीना बर सोहनींनी ट्रान्सलेशन केलेली बहुतेक सगळी पुस्तकं वाचलेली आहेत. बर. ह्या हं. सर्व प्रकारचे पुस्तक, पु ल देशपांडे खूप वेळा वाचलेलं आहे, हा सगळं वपुकाळे वाचलेलं आहे. विशेष हं. म्हणजे वि. स. खांडेकरांचं ययाती काही कळत नव्हतं. शृंगार हा म्हणजे काय, रोमांस म्हणजे काय, आजच्या भाषेत ज्याला सेक्स म्हणतात, ते काय हो. असतं काही कळत नव्हतं, तेव्हा ययाती वाचली. वि. अच्छा. स. हा खांडेकर खूप आवडते लेखक आहेत. त्यामुळे अमृतवेल खूप वेळा वाचून काढलेली आहे. हो. नाती ओके. फडक्यांच्या कादंबऱ्या वाचल्या, पण नंतर लक्षात यायला लागलं की त्यांची पात्र योजना, कथानक ही रिपीट होतात. मग हळूहळू ते हा थोडं बाजूला मागे पडलं. पडली. हा, बर. कविता वाचन खूप वाचलेलं आहे. मंगेश पडळकरांच्या सगळी हा पुस्तकं कवितांची हा वाचलेली हा आहेत. मग संदीप खरे वाचनात आला, अच्छा. चंगो वाचनात आले. बर. त्यावेळेला हा लोकसत्तामधनं चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्या हा भविष्यवेध नावाच्या कार्यक्रमात प्रत्येक राशीला थोड्या थोड्या हा प्रकाशित होत होत्या. अजून मी हो. माझा यायचं होतं त्याच्या आधी. तर बर. ते वाचून हं. काढलं. असं ते हं. खूप गोष्टी जसं येईल तसं वाचत राहायचं. तसं. अगदी हा म्हणजे पुण्यावरून इचलकरंजीत जाताना समोरच्या ट्रकच्या मागे की हा अमीरों की जिंदगी होती है, बिस्कुट और केक में, ड्रायव्हरों की जिंदगी होती है, स्टेरिंग और ब्रेक में, असे शेर सुद्धा पाठ आहेत. त्यामुळे ते असं वाचलं, खूप खूप विविध हा प्रकारचं वाचलं.
जत्रा हो वाचलेला आहे, म्हणजे हातात ते पुस्तकं द्यायची नाहीत मोठी माणसं, हो. पण ते जत्रा सुद्धा कधी कधी वाचून काढलेलं आहे. ते इबलिस अच्छा. पुस्तक होतं त्या काळचं, हो. पण ते कधीतरी चोरून मारून तेही वाचलेलं आहे. वाचायचं. असं मायापुरी वाचलेलं आहे, असं ओके. फास्टर फेणे वाचलेलं आहे. फास्टर फेण्याचे सगळे हो भाग आधाशासारखे वाचून काढलेले. हो. आणि पुस्तकं विकत घ्यायची ऐपत नव्हती, त्या मिळेल तिथून पुस्तक वाचायचं आणि परत देऊन टाकायचं. आणि बर. परत द्यायचं म्हटलं की त्याचा वेग प्रचंड पाहिजे, हो. म्हणून तो वेग खूप आहे. प्रचंड हा वेगाने वाचता येतं. आजही हा. मला गुजराती वाचता येतं, बोलता येत नाही, पण मी ओके. संदेश बर. आणि त्यावेळची मी जामनगरला असल्यामुळे 3 वर्ष मी गुजराती लिपी वाचू शकतो मी. असं अच्छा. वाचन त्या निमित्ताने खूप झालं आहे अरे खरं. वा. हो हो, वा. हे छानच आहे. मग या सगळ्यामध्ये तू म्हणजे एवढं वाचन तुम्ही केलं, तर मग कोणत्या प्रकारची जास्त आवडायला लागली पुस्तकं तुम्हाला? आत्मचरित्रापर जी पुस्तकं आहेत ती वाचली. बर. त्यातली मला दोन मुख्य सांगायची की जी खूप लोकांना परिचित नाहीयेत. ती म्हणजे हा. शालिनीताई पाटलांनी लिहिलेलं राजमाता नावाचं पुस्तक आहे. ते बर बर. जिजाबाईंच्या जीवनचरित्रावरती. फार लोकांना हे पुस्तक माहिती नसतं, पण हम्म, अतिशय सुंदर भाषा आहे. खूप वरच्या लेव्हलला लिहिलेलं पुस्तक आहे. लोकांना हम्म. श्रीमान योगी माहिती असतं जनरली, पण हो. जिजामातेला हिरोईन, जिजामाता नायिका असं हम्म. म्हणून लिहिलेलं ते राजमाता नावाचं पुस्तक खूप सुंदर आहे. आणि अच्छा. दुसरं एक पुस्तक आहे, त्याचं मला आता लेखक हम्म. आठवत नाहीत, ते युद्ध नेतृत्व नावाचं पुस्तक आहे, की हो. जे दुसऱ्या बर. महायुद्धामध्ये जगभर 4 नायक हम्म. होते. त्याच्यामध्ये हा. चर्चिल, रुझवेल्ट, हिटलर, स्टॅलिन आणि अमेरिकेचे असे त्या चार हम्म. नायकांची त्या महायुद्धाकडे बघण्याची दृष्टी, असं ते ओके. खूप सुंदर पुस्तक माझ्या वडिलांनी मला आणून दिलं होतं. ते पण पुस्तक हम्म. मला फार प्रिय आहे. ती थोडी हम्म. अनवट अशी म्हणू आपण पुस्तके, जे लोकांना माहित बर. नसतील पुस्तकं, हा. ती पण सुदैवाने वाचनात आलेली आहेत म्हणजे. असं आहे. वा वा, खूप छान. प्रयत्नांनी मी गुलबकवाली मिळवून वाचलं होतं, की त्यावेळेला ते खूप प्रसिद्ध होतं गुलबकवली. हा हा. ते मिळवून वाचलं होतं. ठकसेनाच्या कथा वाचलेल्या आहेत. वेताळ पंचवीसी, सिंहासन बत्तीसी हम्म. असे सिरीज वाचलेले आहेत. म्हणजे वाचन, इंग्रजी वाचन कमी आहे, हिंदी आणि बर. मराठी वाचन पुष्कळ आहे. आणि आयुर्वेद बर. झाल्यापासून मागच्या 35 वर्ष संस्कृत खूप वाचलेलं. हो म्हणजे हो. संस्कृतमध्ये श्लोक रचता येतात मला. माझ्या गुरूंच्या, माझ्या मित्रांच्या वाढदिवसाला त्यांच्या अरे वा. नावाच्या आद्याक्षरावरून मी संस्कृत श्लोक रचलेले. अरे तर वा. तेही सुदैवाने अंग आलेलं आहे. अरे वा. हो. अरे वा, हे खूप छान आहे. आयुर्वेद हा संस्कृतमध्ये असल्यामुळं संस्कृतमध्ये BA, संस्कृतमध्ये हा. MA असं मी BMS आणि MD आयुर्वेद करताना बरोबरीने केलेले आहे. 2 वेगळ्या हो. युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी बर मधून बर. BMS आणि MD केलं. आणि माझं BA आणि MA संस्कृत हे टिळक मराठी विद्यापीठातून झालं. हम्म. पुढे MPhil करायचं होतं, पण काही कारणांनी तो कोर्स बंद पडला आणि मग ते सगळंच राहून गेलं. राहून गेलं. मग तुमच्या आयुष्यात पुस्तकं कोणती भूमिका बजावतात? म्हणजे करमणूक, प्रेरणा, विश्रांती? प्रेरणा खऱ्या अर्थाने सुरुवातीला तर प्रेरणाच बर. होती. आणि हा आता तर पुस्तकं हे माझं जीवन आहे, कारण माझं सगळं जे हा. आयुर्वेदातली प्रॅक्टिस आहे पेशंट बरी करण्याची, ती हो आयुर्वेद ग्रंथांवरती आधारलेली आहे. आणि हो. मी एक तसा लोकप्रिय शिक्षक आहे. मला आमच्या हम्म. क्षेत्रातला उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार वैद्य खडीवाले संस्थेने 2016 मध्ये दिलेला आहे. अरे तेव्हा वा. हा. पुस्तकं वाचणे, पुस्तकं शिकवणे, कदाचित हम्म. मी पुढच्या एक 6 महिन्यामध्ये माझ्या हम्म. स्वतःच्या पुस्तकाचं प्रकाशन करेन. अष्टांगहृदय नावाचा आमच्याकडे ग्रंथ असतो. त्याच्यात ओके. काही हा. सद्वृत्त आहे, म्हणजे समाजात कसं वागावं, त्याचा रोगाशी काही संबंध नाही. बर. त्यात एक केवळ असे 29 ते 48 म्हणजे साधारणतः हा. 18 श्लोक आहेत. त्या ओके. 18 श्लोकांवरती मी गेले 1.5 वर्ष लिहितोय निरूपण. तर हो. त्याचं मला बर. पुस्तक करायचंय. मी अरे वा. गुरुपादुकाशतकांवरती निरूपण लिहिलंय हा. सविस्ताराने. बर. नंतर आपले आदिशंकराचार्यांचं भजगोविंदम आहे 33 हो. श्लोकांचं, त्याच्यावरती बर. निरूपण मराठीत लिहून काढलेलं आहे. त्याचे काही भाग हम्म. युट्यूबवरती अपलोड केलेले. बर. त्याचे प्रेरणा हा त्यातला खरा भाग. आणि आता हा जीवन, बाकी हा. मनोरंजन म्हणून मग बाकीच्या गोष्टी, पु ल देशपांडे, वपू, कविता, हे सगळं आहे. बर. बरोबर. बर. मग आज तुम्ही कोणत्या लेखकाबद्दल बोलणार आहात? शिवाजी सावंत. अरे वा, छानच. म्हणजे मग सांगा ना, त्यांचं अर्थात प्रसिद्ध पुस्तक आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, हो, मृत्युंजय. मृत्युंजय. तेच तुम्ही निवडलं असणार. हो हो हो, हो. अगदी साहजिकच आहे. आणि तेच साहजिकच आहे. प्राधान्याने सगळ्यांना माहिती असतं. हो. मृत्युंजय मी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये किमान 25 वेळा वाचलेलं आहे. कधी हं. कधी ते एका बैठकीत वाचलेलं आहे, कधी कधी आईचं रागावणं बाजूला ठेवून वाचलेलं आहे, की अरे आता तरी बरं. जेवायला ये, आता तरी सोड. असं ते अखंड वाचलेलं आहे. आणि आता हां, तुम्ही आपण हे बोलूया म्हटल्यानंतर मागच्या हां. 15 दिवसात मी पुन्हा 2 वेळा वाचून काढलेलं आहे. अरे बापरे! इतकं ते माझं बरं. आवडतं पुस्तक आहे. म्हणजे मला त्यातलं ते मनावरती गारुड कदाचित आयुष्यात बालपण खूप असताना, संस्कार इतर झालेले नसताना पहिलं हं. पुस्तक ते समोर आलं.
मी हा. ययाती, स्वामी, श्रीमान योगी हे सगळं वाचायच्या आधी मी मृत्युंजय वाचलेलं आहे. हो. त्यामुळे ती पहिलं इम्प्रेशन असतं, पहिला प्रभाव हो. असतो. आणि त्या बरोबर. तुलनेत त्याच्या जवळपास जाणारं पुस्तक दुसरं नाही, असं माझं एक हम्म. आपलं वैयक्तिक मत आहे. कदाचित तो बायस असेल, पण खरंच बरोबर. नाही. म्हणजे आज आज मी पुन्हा जेव्हा वाचलं पुस्तक इतक्या वर्षांनंतर, हम्म. जवळपास हम्म. 16 वर्षांनी मी पुस्तक पुन्हा वाचलं, तेव्हाही हम्म. मला असं जाणवलं की आपल्याला जे वाटतं की मृत्युंजय हम्म. सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, सर्वश्रेष्ठ हो. कादंबरी आहे, ते खरंच आहे. असताना तुम्हाला काही जे जाणवलं, काही कुठल्या ओळी आवडल्या किंवा काही प्रसंग त्यातले काही सांगू शकाल का? खूप सुंदर आहे. म्हणजे हम्म. पुस्तकाची मांडणीच इतकी छान आहे की कर्णाच्या चारित्र्याविषयी, जीवनाविषयी ते अनेक भूमिकांमधून ते शिवाजी सावंतांनी मांडलेले आहे. जरी हम्म. प्रत्येक ओळ शिवाजी सावंतांनीच लिहिलेली असली, तरी हम्म. ती कर्णाविषयी कर्ण स्वतः 3 वेळा सांगतो पुस्तकात. बर. आणि बर. ज्या गोष्टी कर्णाने सांगणं शक्य नाही, त्या हम्म. गोष्टी त्यांनी कुंतीच्या तोंडातून, हम्म. दुर्योधनाच्या तोंडातून, वृषालीच्या तोंडातून, शोणाच्या ह्याच्याने, आणि शेवटचं जे युद्धाचा भाग आहे सगळा, हो. हे जेव्हा हो. भीष्मांचं पतन होतं आणि कर्ण समरांगणात उभा राहतो, तिथून हो. पुढचा सगळा जो भाग आहे तो हो. साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या तोंडातून त्यांनी वदवलेला आहे. ही जी हम्म. मांडणी आहे ना, ती अप्रतिम आहे. हम्म. हम्म. आणि वाक्य तर काय, ती पल्लेदार वाक्य असण्यापेक्षा ती जीवनाला, मनाला भिडणारी, पटणारी वाक्य आहेत. अगदी छोट्या बरोबर. छोट्या वाक्यांपासून पल्लेदार, विशेषतः हम्म. अश्वत्थामेने जीवनाविषयीचे तत्वज्ञान त्यात मांडलेले अनेक वेळेला. हम्म. कधी तो हम्म. जीवनाला धौत वस्त्र म्हणतो, की म्हणतो लहान मुलांचं जीवन हे हम्म. नुकत्याच धुवून झटकून वाळत घातलेल्या वस्त्रासारखं असतं. त्याच्यावर हम्म. सुरकुती, डाग काही नसतं. हम्म. आणि वृद्धांचं, प्रौढांचं जीवन हे वाळून सुरकुतलेल्या वस्त्रासारखं असतं. त्याच्यावर अनेक घटनांचे प्रभाव असतात. हम्म. किंवा शंकेची टिटवी माझ्या मनात आली आणि मी निर्धाराचा दगड भिरकावून तिला हुसकावून लावली. असं ते खूप सुंदर लिहितात. म्हणजे किंवा स्त्री हे विश्वकर्म्याने संपूर्ण विश्व निर्माण करून झाल्यानंतर टाकलेला शेवटचा निश्वास आहे, हो. असं. किंवा हम्म. वीरांनी जगावं तर ते कीर्तीसाठी, आणि वीरांगनांनी जगावं तर शीलासाठी. त्यातली जी 2 वाक्य आहेत जी मला खूप हा. अशी भिडलेली आहेत, ती म्हणजे बर. जेव्हा घटोत्कच पांडव सैन्याच्या वतीने कौरवांवरती आक्रमण करतो, रात्रीचं युद्ध हम्म. चालू असतं, हम्म. माययुद्ध चालू असतं, आणि हम्म. घटोत्कच आवरत नसतं कोणालाच. हम्म. आणि मग कोणीतरी ओरडतं की अरे अर्जुन, त्या घटोत्कचाला मारण्यासाठी तू तुझ्या जवळची वैजयंती सोड, नाही तर तो उद्याचा दिवस कौरवसेनेला दिसूच देणार नाही. तर तो हम्म. म्हणतो, नाही, वैजयंती मी फक्त अर्जुनासाठी ठेवलेली आहे. आज हम्म. मला ब्रह्मास्त्र आठवणार नाहीये, मी शापदग्ध आहे, कवच कुंडल नाहीये, त्यामुळे माझ्याकडे हम्म. एकच शक्ती आहे, ती मी वैजयंती जी इंद्राने दिलेली, ती अर्जुनाला मारण्यासाठी राखून ठेवलेली. मग त्या हम्म. सगळ्यांना कळतं सैनिकांना की त्याच्याकडे वैजयंती आहे की जी अमोघ आहे. मग ते सगळे सैनिक त्याच्यासमोर गुडघे टेकून याचना करतात की दानवी कर्ण, वैजयंती सोडा, आम्हाला प्राणांचं दान द्या. आणि हा. त्याच्यानंतर शिवाजी सावंतांचं वाक्य येतं हा. की हा. दान या 2 अक्षरांशी जुळलेला त्याचा उच्चात्मा क्षणात द्रवला, आणि हो. त्यानं ती इंद्राची वैजयंती घटोत्कचावर फेकली. आता त्याचं वा. जीवन अक्षरशः रित्या भात्यासारखं झालं होतं. आयाळ हम्म. काढलेला सिंह आणि नख छाटलेला, असं इतकं ते सुंदर आहे सगळं. वा. हो. म्हणजे अनेक वेळा डोळ्यात पाणी येतं. किंवा तो हम्म. देवराज इंद्राला जेव्हा म्हणतो की साक्षात आज स्वर्ग या हम्म. कर्णापुढं याचक म्हणून उभा आहे, याच्यापेक्षा माझ्या जीवनाचं सार्थक काय असू शकतं. पण देवराज हम्म. इंद्र, मी हे झळाळणारं कवच तुम्हाला देऊ शकत नाही, कारण ते अभेद्य आहे. मी ते काढू कुठून, ते मी हम्म. फाडू कुठून, कुठलं शस्त्र चालवू त्याच्यावर. मग देवराज इंद्र म्हणतो की तुझ्या कमलदलासारख्या ओठावर तुझे शस्त्र चालवून तिथून ते सोडून काढ. आणि त्याच्यानंतर ते जे वर्णन येतं त्याला मला आजही, म्हणजे मला माहिती आहे की मृत्युंजय ही एका खलनायकाचं उदात्तीकरण आहे, पण काही का असे ना, हम्म. ते ज्या पद्धतीने मांडलंय ते कुठेही तो चुकीचा वाटत नाही. नाही. म्हणजे आपण डॉन बघताना अमिताभ बच्चनच्या बाजूने उभे असतो, दीवार बघताना अमिताभ बच्चनच्या बाजूने उभे असतो. जेव्हा बरोबर. तुम्ही नायकाचं समर्थन करायला जाता तेव्हा हम्म. तुम्ही त्याच्या बाजूने उभे असता. म्हणजे हम्म. जेव्हा मी नंतर महाभारत प्रत्यक्ष वाचलं तेव्हा कळलं की नाही, आपण मृत्युंजय वाचलं ते सत्य नाहीये, ते उदात्तीकरण हम्म. आहे, ती कादंबरी आहे. हम्म. सत्य हो. वेगळं आहे, महाभारत ही वेगळी गोष्ट आहे. पण बरोबर. तरी जे कर्ण जो आतमध्ये हृदयामध्ये आहे, हो. त्याचे जे आदर्श आहे, त्याचं जे तत्वनिष्ठपणा आहे, त्याचा हो. निर्धार आहे, तो श्रीकृष्ण त्याला म्हणतो की अरे कर्णा, तू सुतपुत्र नाही, सूर्यपुत्र आहेस. त्याला पहिल्यांदा कळत असतं की आपण सूर्यपुत्र आहे. आणि तो म्हणतो की हम्म. चल तू पुन्हा पांडवांकडे. तेव्हा तो म्हणतो नाही, मी सूर्याचा पुत्र आहे. तर सूर्यकिरण जसा एकाच दिशेने जातो, तो हम्म. कधीही किरण बदलत नाही, त्याची दिशा पालटत नाही, तो वेडावाकडा जातो, तसं बरोबर. आता मी परतून पांडवांकडे येणार. मी हो. ज्याला निष्ठा वाहिलीये ती मी तशीच हम्म. वाहील. तर हे जर तुझा निर्धार आहे सगळं कळल्यानंतर, तो म्हणतो की हम्म. तुला राज्य मिळेल, पांचाळी मिळेल, मान मिळेल, कीर्ती मिळेल, तुझं बरोबर. सगळं अपमान धुवून जाईल, जगाला हो. कळेल
तो म्हणतो नको, ज्यानं मला जीवन दिलं, माझ्याकडे काहीच नव्हतं, हो त्याला आता मी असा एकटा सोडून येणार नाही. कारण सूर्याचा किरण कधीही दिशा बदलत नाही. हे जे त्याचं नाही. तत्वज्ञान आहे ते अचाट अफाट आहे. हे अनेक ठिकाणी तो असं वागतो, ते हम्म, अशक्य आहे. आणि असं पटतं की हे कदाचित असं काहीच घडलेलं नसेल. म्हणजे हम्म. मगधांच्या वरती चालून जाताना त्याला असं की त्या हत्तीच्या वरती तो पळसाच्या द्रोणात भरून मुंग्यांचे बाण सोडतो. मगधाचा राजा असतो. आता काय करायचं? तो म्हणे हो स्वतःची उत्तरीय फाडा आणि ती कानात हो हत्तींचा कोंबा. मग पुढे जातात तर ते राजद्वार मोठं असतं, त्याच्यावर अनकुजेदार खेळे असतात. त्याच्यात हत्ती हम्म, अडकला की तो निघत नसतो. मग तो म्हणतो प्रत्येकाने आपलं लोहत्राण काढून ते खेळ्यांवर टांगा. क्षणात ते द्वार झाकलं जातं आणि हत्ती ते ह्या सगळ्या घटना खरंच घडल्या असतील की नाही, शंका आहे. हो किंवा शल्य काय करत असतो तर येणाऱ्या नदीमध्ये त्या सगळे वाहून जात असतात. आणि हो तो खंदक असतो, तो सगळ्या खदिरांगारांनी भरलेला असतो, पलीकडे जाणं शक्य नसतं. तर हम्म, शोण म्हणतो की काही वीरांनी त्या खंदकावर स्वतःला झोकून द्यावं, त्याच्या पाठीवरनं हम्म, सैन्याने पलीकडे जावं. जे काही शे हम्म. 500 वीर मरतील त्यांचं मरण काय आमचं सैन्य वाया जाऊ नये, आम्ही विजय मिळवू. खरं म्हणतो हो असं नाही, नौका तोडा, नौकांच्या फळ्या त्याच्यावर टाकून आपण पलीकडे जाऊ. हा आता ह्या ज्या हम्म, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ही युक्ती हम्म. शिवाजी सावंतांना सुचलेली आहे. हा अशा अर्थाचे श्लोक कुठेही महाभारतात नाहीये. बर पण ते ते नाट्य निर्माण करण्यासाठी त्या ज्या त्यांनी हम्म, छोट्या छोट्या गोष्टी मांडल्या त्या हम्म, अप्रतिम आहेत. आणि हम्म. प्रत्येकाला काहीतरी प्रतिकात्मक वापरले त्यांनी की कुंती असेल तर तेवढ्यात कुठेतरी कोकिळ ओरडतीये, कुंती संदर्भ आला की. दुर्योधना हम्म, संदर्भ आला की सूर्यावरती काळा ढग आलेला आहे. अर्जुना हम्म. संदर्भ आला की मध्ये भुजंगाचं वेटोळं पड. अशा काही घटना हो घडलेल्या नसणार आहेत प्रत्येक हो महाभारतात. पण त्यांनी ज्या पद्धतीने त्या मांडलेल्या आहेत हो ते सगळं अवर्णनीय आहे, अप्रतिम आहे. ते आपणही रंगून जातो ते हो, ऐकताना वाचताना. हरवून जातो मी हरवून रंगण्याच्या जातो. पलीकडे, मी तर हरवून जातो. हरवून. म्हणजे मी लहानपणी कदाचित 1 किंवा 2 वेळा रडलो असेल बर मृत्युंजय वाचताना. पण हम्म. आता जेव्हा मी जवळपास 20-25 वर्षानंतर मृत्युंजय वाचलं, तेव्हा मी हो कितीतरी वेळा रडलो. म्हणजे हम्म. कदाचित आता वयाच्या ह्याच्यामुळे हळवेपणा येत जातो. हो भावना खूप अशा आपल्या नाजूक होत जातात. हम्म. आणि वयाबरोबर जरी पोक्तपणा येत असला तरी हम्म. कणखरपणा राहत नाही, थोडंसं ते नाही. दुबळे पण येतं मनात. हो त्यामुळे ते मला अनेक किंवा जीवनाचे अनुभव त्याच्या मागे उभे राहतात. मी जेव्हा हम्म. वृषाली वाचली, मी हो तरुण होतो, लग्न व्हायचं होतं तेव्हाची वृषाली, आणि हो आज माझ्या पत्नी बरोबर माझं 25 वर्षाचा संसार झाल्यानंतर जेव्हा मी वृषाली वाचतो, बरोबर. तेव्हा मला कळणारी वृषाली ही फार वेगळी आहे. वेगळं. मग त्या त्यांच्या दोघांच्या पहिल्या रात्रीचं वर्णन त्याने जे केलंय ते हो इतकं मंगल, इतकं पवित्र, इतकं उच्च आहे की हो त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला शृंगार, बिभत्सपणा, वल्गर, लोचटपणा हो काही दिसत, कुठेही भडकपणा नाही. इतकं ते खरं. सुंदर आहे की वृषालीने तिच्या अंगावर निळा शालू की ज्याच्यावर सोनेरी वर्णाचे सूर्याची बिंब आहेत असा शालू हम्म. नेसलेला असतो, आणि भेट द्यायला त्याला एक अंगुलीत रान आणलेलं असतं. तर तो म्हणतो की तू दोन्ही वस्तू राजमाता कुंतीने दिलेल्याच का निवडल्यास? ते हम्म. इतकं अप्रतिम आहे सगळं हो की त्यात सुंदर, फार सुंदर. म्हणजे कुठलंही वर्णन, मी माझ्या मुलांना मी एकदा कोरोनाच्या काळात म्हटलं की आपण मृत्युंजय वाचून काढूया, रोज एक बर अर्धा तास आपण वाचूया. हा तर शोण आणि कर्णाचे लहानपणीचे प्रसंग की जेव्हा ते अधिरथ त्याला म्हणतात की आता तू हस्तिनापूरकडे चल आणि शोणाला इथंच राहू दे, तर शोण त्यांच्या रथामागं पळत सुटतो. त्यावेळेला ती जी त्या 2 भावांची घालमेल आहे ती ऐकताना माझी दोन्ही मुलं रडलेली आहेत. हो ती त्यावेळेला किती वयाची होती, तर आता हा थोरला आहे तो कदाचित 16 वर्षाचा असेल, आणि धाकटा आहे तो त्याच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान, म्हणजे 8 वर्षाचा. 8 आणि 16 वर्षांच्या मुलांच्या डोळ्यात पाणी यावं इतकं ते वर्णन शिवाजी सावंतांनी भावविभोर केलेलं आहे. खूप सुंदर आहे ते. असं प्रत्येक ठिकाणीच आहे. म्हणजे प्रत्येक मला तर ठिकाणी. श्रीकृष्णाच्या बरोबरची त्याची भेट, किंवा हम्म. कर्णाचा शेवटचा जो काळ आहे सगळा की तो हो अ, युद्धभूमीवर पडलेला आहे आणि तेवढ्यात कुठून तरी हम्म. आवाज येतो की कोणी दानवीर उरलाय का, माझ्या हम्म. मुलाच्या प्रेताचं दहन करण्यासाठी माझ्याकडे धन नाही. आणि त्याला कर्ण पडलेला असतो, त्याचा मुकुट सुद्धा त्यांनी काढून श्रीकृष्णाच्या चरणाला अर्पण केलेला असतो, त्याच्याकडे हम्म. काहीच नसतं द्यायला. आणि तेवढ्यात तो याचक समोर येतो आणि मग ते काय द्यायचं त्याला, तर तो म्हणतो आपल्याला सोन्याचे दात आहेत ते पाडून देऊया. आणि तो आपल्या मुलाला आज्ञा करतो की माझे दात हे तू दगडाने पाड आणि त्या याचकाला दे. तो म्हणतो माझ्या स्थितीवर मरत असताना मी दगड कसा चालू? तेव्हा तो हम्म. ओरडतो चित्रसेन तुला ही कुरूंच्या सेनापतींची आज्ञा आहे. म्हणजे दानासाठी तो काय लेव्हलला, वरच्या लेव्हलला गेलेला. आणि मग ते बरोबर. दान घेतल्यानंतर त्या दातांवर रक्ताचे डाग पडतात, तो म्हणतो याचका हे रक्ताने डागाळलेलं अशुद्ध दान मी तुला कसं देऊ? म्हणून मग तो सूर्याकडे बघत राहतो, डोळ्यात येणाऱ्या अश्रूंच्या धारात ते दात स्वच्छ करतो, त्याच्यावर हो हातातल्या निशिगंधाचं एक फुल टोचून म्हणतो की आता हे दान पवित्र आहे, हे तू घे आणि मला अं, अनंताच्या प्रवासाला जाण्याची अनुमती. हे इतकं फार अशक्य कोटीतलं सगळं त्याने असं ते केलेलं आहे. हो सुंदर आहे खूप.
म्हणजे तो वीर होता, दुर्योधनांचा मांडली किंवा मिंदा होता, हे बाजूला ठेवलं तरी बाकी त्याचं जे जीवन आहे, एक पुत्र म्हणून, बंधू म्हणून, पती म्हणून, मित्र हो म्हणून, वीर म्हणून, ते हो. अफाट आणि अचाट आहे. अफाट आहे, त्याच्यावर अफाट आहे. अन्याय झाला ह्यात काही शंकाच नाही. म्हणजे हम्म. त्याचा काहीच दोष नसताना त्याला नदीत सोडलं गेलं आणि तिथून पुढे जे जीवन हिंदकळलेलं आहे त्यात त्याचा कुठेही दोष नाही. तसं हम्म. नक्की जाणवं. कुंतीला जर संयम असता की आपण कशाला त्या दुर्वासांच्या मंत्राला हात घालावा, तर कदाचित पुढचं वाकडं तिकडे महाभारतच घडलं नाही. पण ठीक बरोबर. आहे, मृत्युंजय वाचताना ते असं बऱ्याच वेळेला जर तर वाटतं आणि जीवन हे जरतारी वस्त्रच आहे, तो काही बरोबर. प्रश्न. मला राधेयपेक्षा सुद्धा मृत्युंजय आवडलं. म्हणजे ओके. राधेय पण वाचलं त्यासाठीच की कर्णाचीच कहाणी आहे. तर आपण, मला रणजित देसाईंविषयी प्रचंड आदर आहे, कारण ज्या माणसाने श्रीमान योगी लिहिलं आणि हो ज्या माणसाने महाराज आमच्या समोर उभे केले, तो वंद्य माणूस. म्हणजे मी हो. श्रीमान योगीची जेव्हा प्रत नव्याने पब्लिश झाली तेव्हा ती स्वीकारायला गेलो होतो, मी आणि माझे वडील. तेव्हा बर. पूर्वी श्रीमान योगी 2 भागात यायचं, मोठा टाईप होता, भाग 1 भाग 2 असे 2 मोठे खंड यायचे. तेव्हा मी ते वाचले होते लहानपणी. पण जेव्हा नव्याने पब्लिश झाली तेव्हा फॉन्ट छोटा झाला आणि ते एक पुस्तक म्हणून आलं. हो. आणि ते पुस्तक जेव्हा वितरित होतं तेव्हा ती आवृत्ती घ्यायला आम्ही गेलो, तेव्हा रणजित देसाई स्वतः बसलेले होते सही करायला. आणि अरे वा. त्यांच्या स्वाक्षरीची प्रत माझ्या घरामध्ये आहे. वा. आणि जेव्हा मी ते पहिल्यांदा पान उघडलं त्यांच्या सहीनंतरचं, तेव्हा प्रस्तावनेत ते लिहितात अर्पण पत्रिकेमध्ये, की ते मी अनेक वेळा नंतर विशेषण वापरलं, की सकल सौभाग्य मंडित वज्रचुडे मंडित श्रीमंत पुतळाबाई राजांचे जोडे उराशी कवटाळून सती गेल्या, त्यांच्या स्मृतींना हे अर्पण करतो मी. केवढा उच्च लेवलचं येते त्याने एवढं. अर्पण करताना सुद्धा कुणाला केलं, तर तो हो. शब्द खूप छान आहे, सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडे मंडित. आणि मी हम्म. संस्कृत क्षेत्रातला असल्यामुळे मला ती अशी संस्कृत प्रचुर जी भाषा असते ती मला ते खूप आवडत. जवळची. हा, कारण माझं सगळं जीवनच त्या वाग्भटामध्ये, चरकामध्ये, संस्कृत ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. म्हणजे आजही आहेच त्याच्यामध्ये. तर हो. ती भाषा मला पटकन कळते सुद्धा, मला ती अशी अवघड नाही वाटत. म्हणजे अपूप, नवनीत, प्रतोद, वेग, अश्व ह्याचं मला काही वाटत नाही. उलट कुठंतरी शिवाजी सावंतांकडनं नाराज किंवा रोज असा शब्द वापरला गेला की मला तो खटकतो की हा हा. संस्कृत शब्द नाहीये, नाही. असं ते जाणवतं. पण ते ठीक आहे, म्हणजे काय तेवढं तर असणारच. आणि जेव्हा बरोबर. छावा वाचतो आपण हा. तेव्हा ते कुठेच संस्कृत प्रचुर शब्द नसतात, ते सगळं हो. असं फारसी दरबारी अशी ती वाक्य येतात. ते असं म्हणजे त्या लोकांना खरंच म्हणजे वंदन आहे की ती फार ग्रेट लोक आहेत. आणि अशा काळामध्ये आपण जन्माला आलो की ती लोक क्रियाशील होती, ती लोक काहीतरी करत होती आणि ते सगळं अनुभवता आलं आपल्याला, हे सद्भाग्य आहे. प्रश्न हे खरं आहे, आपण भाग्यवान आहोत, आपण ह्या सगळ्या लोकांचं काहीच वाचू नाही. शकतोय. हो, वाचू शकलो, आणि बाहेर म्हणजे पाहू हे शकलो, त्यांना अनुभवू शकलो. मी पाहू भीमसेन शकतो. जोशींना असं 15-20 फुटावरनं बघितलेले आहे. दगडूशेठच्या त्या रामनवमीच्या काळात ते गायन करायचे. आपल्या त्या कोतवाल चावडीचे जे काकालव्याच्या समोर जे पटांगण होतं हो. तिथं तो स्टेज असायचा आणि बुधवार चौकाकडनं प्रेक्षक बसलेले असायचे. तर अगदी इथं म्हणजे 15-20 फुटावर भीमसेन जोशी पहिल्या लाईन मध्ये आम्ही बसून त्यांना ऐकलेले, की असं आपण साक्षात सूर्याला ऐकतोय, ही भावना फार ग्रेट होती, प्रचंड. ज्यांचा हरिपाठ ऐकून महाराष्ट्र वेडा होतो त्या बाबा महाराज सातारकरांनी असं महिनाभर असं याचे देही याचे डोळ्या बघितलेले. आता जिथे सन स्पोर्ट्स ग्राउंड आहे तिथे त्यांची महिनाभर कीर्तनं चाललेली आहेत. तर आम्ही खरंच भाग्यवान आहोत हे सगळं पाहिलं. पाडगावकरांना बरोबर. असं प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मला पटलंच नाही की या माणसाने ह्या कविता लिहिल्या असतील. त्यांचं जेव्हा आम्ही आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळे ऐकतो तेव्हा वाटतं की केवढं तरी प्रचंड मोठं तत्वज्ञान त्या माणसाने त्या 4 कडव्यांमध्ये बसवलंय, की बरोबर. आज अवघे अंतरंग राऊळ झाले. म्हणजे केवढ्या लेव्हलला तो माणूस पोहोचला असेल. आणि हा माणूस नास्तिक होता हे ऐकल्यानंतर तर म्हणजे मला ते आज समजायचंच बंद झालं, की जो माणूस नास्तिक आहे तो हे असं लिहूच कसं शकतो, की आज अवघे अंतरंग राऊळ झाले, अमृताचा चंद्रमा भारी उगवला, हे असलं लिहायला सरस्वतीचं केवढं देणं पाहिजे. हे पाहिजे. लोकलच्या घामातनं निथळत असताना त्या माणसाने श्रावणात गजळेला बरसला लिहिलं. हो. आम्हाला निसर्गात बसून 4 शब्द सुचत नाही आणि या माणसांना घाम येलेला असताना श्रावणात गजळेला सुचतो. बरोबर. अद्भुत आपण आहे. फार 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 भाग्यवान लोक आहोत की आपण हे सगळं पाहिलं, ऐकलं, अनुभवलं. खूप छान सांगताय तुम्ही. आणि मृत्युंजय बद्दल अजून तुम्ही काही सांगितलं तरी आम्हाला आवडेल. मृत्युंजय कसं आहे की तुम्ही त्याच्याकडे जसं बघाल तसं ते पुस्तक तुम्हाला दिसेल. म्हणजे बर. तुम्ही त्याला एक मनोरंजन म्हणून वाचलं तर हा. अतिशय सुंदर ती सगळी शब्दगुंफणं आहेत, अतिशय सुंदर उपमा आहे. बर. कथेचा प्लॉट जो आहे तो अतिशय छान आहे. ते इतक्या अनपेक्षित वळणांनी त्याचं आयुष्य जातं
बालपणाची तो सारथी असतो आणि मग तो अचानक हस्तिनापुरात येतो आणि मग तो शस्त्रास्त्रांचे शिक्षण काय घेतो सारथी असून. मग तो आखाड्यात जाऊन अर्जुनाला आवाहन काय देतो, ते आवाहन हो. देताना त्याचा लक्षभेद चुकतो असं लोकांना काय वाटतं, 10 मिनिटांनी हो. त्याचा अंगराज म्हणून राज्याभिषेक काय होतो आणि मग त्याला सूत्रसूत्र म्हणून पुन्हा अपमानित काय करण्यात येतं आणि मग त्याचा पुढे काळ सरकत जातो. मग तो दिग्विजय काय करतो, पांडव एकाला एका दिशेचा विजय करतात, तो 4 दिशांचा दिग्विजय एकटा करतो. त्या दिग्विजयातल्या त्याच्या विजयाच्या गाथा किंवा द्रौपदी स्वयंवरामध्ये आता तो बाण सोडणार तेवढ्यात त्याचा झालेला अपमान, त्याची श्रीकृष्णाने झालेली भेट. शिशुपाल वधाचं वर्णन तर शिवाजी सावंतांनी इतकं अप्रतिम केलेलं आहे की असं वाटतं की ते आपल्या समोर घडतंय सगळं. आणि त्याच्यापेक्षा जे वर्णन आहे ते म्हणजे दुःशासनाचा वध. ते जे काही लिहिलंय ना, तो म्हणतो की गजराजाच्या पायासारखा आपला जडशीळ पाय त्याने दुःशासनाच्या स्नायूपुष्ट काखेवरती ठेवला, त्याचा बाहू 2-3 वेळा हलवून वेध घेतला आणि होती नव्हती तेवढं सगळं सामर्थ्य लावून एखाद्या कृषकानं रान पलांडूंचा गड्डा उपटावा तसा त्यानं आभूषणाने मढवलेला दुःशासनाचा हात एकाच झटक्यात उखडून काढला. पांचालीच्या पवित्र प्रावणाला स्पर्श करणारा हा पापी हात मी असा गरगर फिरवून कौरवांमध्ये फेकून देत आहे असं म्हणून तो फेकून गेला. एवढंच करून तो थांबला नाही. दुःशासनाचीच पडलेली गदा त्यानं डोक्यापेक्षा कितीतरी वरती उंचावून त्याच्याच छातीमध्ये घातली. रक्ताचे पाठ फुटले. एखाद्या वनराजानं नुकत्याच मारलेल्या हरणाचं रक्त प्यावं तसा तो त्याचं गोल गरगरीत मुख दुजवरच्या छातीत खुपसून कंठाचं हाड पुढे मागे हलवीत घाटाघाटा प्यायला. ते उष्ण रक्त पिऊन मद्यापेक्षा बेभान झालेला भीम सगळ्यांवरती ओरडला. स्वतःचे दोन्ही हात त्याने दुःशासनाच्या छातीच्या रक्तात असे माखले आणि पांचाली पांचाली करत युद्धभूमीमधून तो बाहेर पळत सुटला. कालपासूनच त्याने शिबिरामध्ये पांचाली लावून ठेवलं होतं. त्याचे अज्ञातवासापासून मोकळे सोडलेले केस आज तो दुःशासनाच्या रक्तानं उधवून वेणीसंहार करणार होता. असं जे काही त्यांनी लिहिलंय, अरे बापरे बापरे, म्हणजे ते अक्षरशः शब्दचित्र उभं राहतं की आपल्याला असं वाटतं की ते प्रत्यक्ष सगळं आपण असं समोर बघतोय. इतकं ते सुंदर लिहिलेलं आहे. म्हणजे कुठंच त्यांच्या वर्णनामध्ये एवढी सुद्धा त्रुटी राहत नाही. असं ते सगळं छान आहे. किंवा परशुराम जेव्हा त्याच्या मांडीवर झोपलेले असतात, अगदी शेवटचा दिवस असतं की ब्रह्मास्त्र मिळालेलं असतं, ही इज ॲट द विनिंग पोझिशन, की आता ब्रह्मास्त्र मिळालंय, मी महेंद्र पर्वत उतरून चाललो की मी दिग्विजयी, मी अजिंक्य, अशी तेवढ्यात ते परशुराम म्हणतात की माझ्याबरोबर आज तू पूर्व समुद्राकडे चल, आज माझं गायत्रीचं पुरस्चरण आहे. आणि खाली येता येता ऊन लागल्यामुळे त्यांना की मला थोडा थकवा आलाय तर जरा छायेत झोपूया, म्हणून गर्भवृक्षाच्या छायेत परशुराम लवणतात. तर कुठली तरी डोक्याला उशी पाहिजे म्हणून तो पाषाण शोधतो, तर पाषाण काही मिळत नाही. म्हणून तो म्हणतो गुरुवर्य माझ्या मांडीवर तुम्ही डोकं ठेवा. म्हणून तो मांडीवर डोकं ठेवतो खरं परशुरामांचं, पण तेवढ्यात ऊन पडायला लागतं त्यांच्या चेहऱ्यावरती. मग त्यांनी सांगितलं असतं की माझी झोप अपुरी होऊन देऊ नकोस, हीच गुरुदक्षिणा समज. आता त्यांची झोप तर मोडायची नाही म्हणून तो दोन्ही हात असे धरतो की चेहऱ्यावर ऊन पडणार नाही. आता हात असे धरलेले असताना एक अलर्क नावाचा किडा येतो आणि त्याच्या मांडी जवळनं हळूच त्याला दंश करतो. तो कवच कुंडल असते ते किती बरं झालं असतं, आज मला हा किडा पोखरू शकला नसता. आणि तो किडा त्याच्या मांडीतून आर पार भोग पाडून वरती येतो, रक्ताचा ओघळ वाहतो. तो किडा पुन्हा परशुरामांच्या दाढीमध्ये घुसतो. आता तो म्हणतो निद्रा मोडणार आणि माझी गुरुदक्षिणा जाणार. तेवढ्यात त्याच्या मांडीत येणार रक्त ते परशुरामांच्या हाताला लागतं आणि त्या उष्ण स्पर्शाने ते जागे होतात. आणि ते म्हणतात एवढी सहनशीलता अशक्य, तू ब्राह्मण कुमार असूच शकत नाहीस, कोण आहेस तू सांग. मग तो सांगतो की मी इंद्राला कवच कुंडल दिलेला कान फाटलेला हस्तिनापूरचा कर्ण आहे. आणि मग ते त्याला शाप देतात की असत्य बोलून तू माझ्याकडनं ब्रह्मास्त्र मिळवलंस ते तुला ऐन युद्धाच्या प्रसंगी स्मरणार नाही. तर ते इतकं सगळं असं आपल्याला निराश करणारं आहे. आपल्याला कळत असतं की ठीक आहे त्याचा पराभव आहे, त्याचा पराभव होणं गरजेचं आहे, कारण तो अन्यायाच्या बाजूने दुर्योधनाच्या बाजूने आहे, त्या असं घडणं गरजेचं आहे. पण तरी त्या क्षणी ते प्रचंड वाईट वाटतं की नव्हतं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, बट इट हॅपन. पण ते सगळं त्यांनी जे लिहिलंय ते अप्रतिम लिहिलंय. शब्दांचं सामर्थ्य आहे शिवाजी हा, सावंतांनी. शब्दचित्र म्हणजे शब्दातून चित्र उभं करणे. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की मृत्युंजयाचं नाटक, मृत्युंजयाचा सिनेमा, मृत्युंजयाची सिरियल होऊ नये. कारण जे आपल्या मनात चित्र असतं शिवाजी सावंतांनी आपल्यासाठी तयार केलेलं कल्पनेतलं, तसंच ते साकार होणं इम्पॉसिबल. मी जेव्हा महाभारत सिरियल बघितली आणि भीष्मांचा वध बघितला मला ते विनोदी वाटलं, हसायला आलं की शरपंजरी भीम पडले ते असं नाही दाखवून उपयोग. ते कसं असायला पाहिजे, किती ते भयानक असायला पाहिजे, किती हृदयाचं ते ठाव आहे, काय दाखवलं ते असं होतं. म्हणजे रामायण पाहताना आणि शेवटी ती मर्यादा आहे, माझ्या कल्पनेतलं रामायण, माझ्या कल्पनेतलं महाभारत
हे काही असू शकतं. ते तसंच असं मुहूर्त साकारणं शक्य नाही. नाही. त्या ते तसंच असावं. ते आपण जे वाचतो आणि आपल्या मनात जे उभं राहतं तेच सत्य, तेच छान, तेच बरोबर. आणि माझ्या मनातलं कल्पनाचित्र तुमच्या मनातलं नसतं. नाही. हो, बरोबर. सुरुवातीचं जे मृत्युंजय पब्लिश केलं ना कॉन्टिनेंटल हा, प्रकाशनाने, बर. त्याच्यातली ती जी चित्र आहेत ती खूप हो, सुंदर आहे. बर. म्हणजे ते अप्रतिम आहेत. त्याला म्हणजे तोड नाहीये. त्याच्यातला हम्म. कर्ण जो आहे तसा भरदार आहे. त्याच्या मिशा, हम्म. त्याच्या अंगावरचं हे, किंवा हो. अर्घ्य देणारा पहिला कर्ण, किंवा त्यातली हम्म. वृषाली अशी ती निळ्या निळ्या कलर मधलं ते असं चित्र, इतकं ते सुंदर आहे सगळं की ती चित्र बघत राहावीशी वाटतं. आताचं जे आता कोणाला मला कुठल्या पब्लिकेशनला नावं ठेवायची नाहीये, पण हा. आता ज्या पब्लिकेशनने पब्लिश केलेलं आहे हम्म. त्यातली चित्र ही चित्र नाहीये, ती अर्कचित्र आहे, ती रेखाचित्र हम्म. आहे. पण ती जी चित्र होती सुरुवातीची ती सुंदर आहे. त्यातला श्रीकृष्ण हातात असा आसूड हो. घेतलेला शेवटच्या हो. भागात, आ हा हा, म्हणजे कायमच अप्रतिम आहे. स्मरणात आहे हा, ते. हम्म. कॉन्टिनेंटलने प्रकाशित केलेलं मृत्युंजय ही फार मोठं वैभव आहे मराठी माणसाचं. प्रश्नच नाही, त्यात काही शंकाच त्याचं नाही. कव्हर सुद्धा अजून किती छान आहे. हो, कमाल. ते म्हणजे असं जे रथचक्र उद्धरण्याचा जो हा. प्रयत्न आहे दोन्ही हातांनी, म्हणजे तो अप्रतिम. वाटतोच की तो असा बलशाली, बलदंड, अजिंक्य कर्णच तो सूर्यपुत्र. ते मग युगंधराची ही मांडणी अगदी तशीच आहे. जशी हम्म. मृत्युंजयाची मांडणी आहे त्यात हम्म. उद्धव बोलतो, अक्रूर बोलतो, वसुदेव बोलतो, हम्म. असं त्याच वेगवेगळे पात्र कृष्णाचं चरित्र लिहितात. पण का कोणास ठाऊक युगंधर तुमच्या आतमध्ये प्रवेश नाही करत. नाही. हम्म. खरं तर कर्णापेक्षा युगंधराची कहाणी ही जास्त आपल्याला परिचित आहे. हो. श्रीकृष्ण हा आपल्याला जास्त जवळचा आहे. की श्रीकृष्णाचं भारतीय संस्कृतीवरचं किंवा मराठी हम्म. माणसावरचं जे प्रभाव आहे तो फार मोठा आहे हम्म. कर्णापेक्षा. हम्म. पण का कोणास तरी ठाऊक पण मृत्युंजय जेवढा आत पोचतं तो युगंधर आत नाही पोचत. मस्त. काही हो. काही वाक्य तर अगदी अशी हा. काळजात रुतून बसतात. मी जेव्हा माझ्या अष्टांगहृदय सद्वृत्ताचं लेखन केलं हम्म. त्याच्यावरचे निरूपण आहे, त्यातला दुसरा श्लोक आहे, हिंसास्तेयान्यथा कामम पैशून्यम पुरुषानृते हम्म. संभिन्नालाप व्यापादम अभिद्या दृगुवरे पापम बर. कर्मेति दशधा काय वांग मानसे त्यजेत. तर 3 कायिक पाप आहेत शारीरिक, 4 बर. वाचिक पाप आहेत आणि 3 हम्म. मानसिक पाप आहेत. असं 4+3+3 अशी ती हम्म. 10 पापकर्म आहेत. त्यातलं ओके. पहिलं पापकर्म हिंसा आहे. ते हिंसा हम्म. करू नये, शारीरिक पाप करू नये असं हम्म. त्यांचं म्हणणं आहे. पण बर. कुठली हिंसा करावी, तर जी प्रतिशोधाची हिंसा आहे, जी दुसऱ्याला अद्दल हम्म. घडवणारी हिंसा आहे, जी हम्म. आपल्यावरच्या अन्यायाचं परिमार्जन करणारी हिंसा आहे, ती हम्म. केली पाहिजे. तुम्हाला त्या क्षणी क्रोध आला पाहिजे. त्या क्रोधाचं परिवर्तन हे त्या माणसाला शासन करण्यामध्ये, दंड देण्यामध्ये झालं पाहिजे. झालं पाहिजे. प्रत्येक वेळा तुम्ही हिंसेचा पुरस्कार, आपला अहिंसेचा पुरस्कार नाही करू शकत. नाही. म्हणून त्याला मी मृत्युंजयातला तो दुःशासन वधाचा हा. अख्खा पॅराग्राफ तिथे उतरवलेला आहे. हो. की ज्या द्रौपदीची मानभंग झाला, तिचं हो. सगळं ते त्यांनी अपमान केले, हो. त्याचा प्रतिशोध दुःशासनाचा वध करून ज्या पद्धतीने भीमाने केला त्याचं जे हो. वर्णन आहे ते हो. अप्रतिम आहे. एका पुरुषाने आपल्या स्त्रीवर झालेल्या अन्यायासाठी असं करायलाच पाहिजे. पाहिजे. तिथं तुम्ही अहिंसा, क्षमा असं काही उपयोगाचं नाहीये. आणि तो नाही. सुद्धा वस्त्रांचा प्रसंग इतका सुंदर आहे की हम्म. सगळी वस्त्र येत असतात रंगीबेरंगी, निळी पिवळी, आणि शेवटचे 2 पेड शिल्लक राहिले असताना झळाळतं पितांबर येतं आणि हम्म. इतक्या शांत राहिलेले पितामह, एखादा घोडा पुढच्या 2 खुरांवरती उधळावा तसे वृद्ध पितामह एकदम उसळले आणि म्हणाले, दुःशासना थांब, एक तसूभरही पुढे सरकू नकोस. लक्षात ठेव ते पितांबर आहे, त्याला हात लावशील तर जागच्या जागी दग्ध होशील. तर ते जे आहे की अरे खरंच पितांबर आलेला आहे, हम्म. हा खूपच सगळंच ते अप्रतिम आहे. कुठेच असं वाटत नाही की हे काय बोर चाललंय, एक 2-4 पानं सोडून द्यावी, असं एक क्षणही वाटत नाही. मी कुठलंही पान, कुठलाही पॅराग्राफ असं सोडलेलं नाही कधी. ओळ ओळ, अक्षर अक्षर वाचत मी पुढे जातो, कधीही सोडलेलं नाही. नाही. बहुतेक सगळ्यात श्रीमान योगी बाबातही तसंच आहे. मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाचं पहिलं पुस्तक विचारलं तर अगदी. कदाचित बहुसंख्येनं उत्तर हे किमान मागच्या पिढीचं तरी, या पिढीचं हो. नाही आलं तरी ठीक आहे, पण मागच्या पिढीचं उत्तर तर हम्म. मृत्युंजय हेच येईल. फार फार तर क्रमांक इकडे तिकडे होतील, मृत्युंजय, स्वामी, श्रीमान श्रीमान योगी, योगी. ययाती, ही 4 बरोबर. पुस्तकं तर पहिल्या 4 क्रमांकावर असणारच. मग वपू, मग पु ल, मग वि स खांडेकर, मग अजून कोणी असं मग असू तू. शकेल. कदाचित राऊ बरोबर. येईल त्याच्यात, कदाचित छावा येईल, हम्म. कदाचित राधे हम्म. येईल. पण हम्म. ह्या 4 पुस्तकांबाबत मला नाही वाटत की फार काही त्यात अग्रक्रमात बदल होईल म्हणून. की अशी ही बरोबर. 4ही पुस्तकं श्रीमान योगी वाचताना जेव्हा ते सुरतेवर स्वारी करतात तेव्हा त्याचं वर्णन रणजित देसाई एका ओळीत करतात की सुरतेनं दिवसा रात्र आणि रात्री दिवस पाहिला. दिवसा रात्र का पाहिली, तर एवढा धूर झाला होता जळून जळून की दिवसा सगळं काळोख दिसत होता, आणि रात्री दिवस का पाहिला तर आग लागलेली होती, त्यामुळे त्या आगीच्या लपेट्यामध्ये सगळं सूरज जे आहेत ते उजेडामध्ये होतं. तर हे जे आहे ना शब्दांची जी चमत्कृती आहे हो. ती खूपच सुंदर आहे, त्यात काहीच शंका नाही.
पण फार आणि फार त्यासाठी आपण वाचतो, म्हणजे आपल्याला कथा तर आवडते, गोष्ट गुंगून जातो आपण, आणि आपल्याला शब्दाचं जे सामर्थ्य आहे त्या हो, लेखकाचं आणि सौंदर्य आपल्याला खिळवून लालित्य ठेवण्याचं, तेच ते खेळवून ठेवत. सुद्धा हा. आवडतं. आणि माझं तर म्हणजे सगळं आयुष्य शब्दांवरती, आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, असं वा. खरं आहे. हो. त्या तुम्ही शब्दांवरती प्रेम आहे. तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये वाचता ना, म्हणजे संस्कृत हो तुम्ही हो सांगितलं, हो, गुजराती पण तुम्ही वाचता का? थोडं वाचलेले, फार कळत नाही त्यामुळे. हा. बरं बरं. सगळ्यात आणि जास्त तर हिंदी? मराठी. मराठी, मराठी. हिंदी मॅक्झिमम. मग हा. अरे त्याच्यानंतर वा. संस्कृत, मग इंग्लिश. ओके. गुजराती म्हणजे मी जामनगरला आमच्या पीजी साठी, आमचं मोनोफॅकल्टी विद्यापीठ आहे. ओके. मोनोफॅकल्टी युनिव्हर्सिटी म्हणतात, की त्या युनिव्हर्सिटीमध्ये फक्त एकच शाखा आहे आयुर्वेद नावाची. अच्छा. तर ते ओके. भारतातलं एकमेव असं विद्यापीठ आहे की जे मोनोफॅकल्टी आहे. ते बर. 1962 ला स्थापन झालं. तिथं एंट्रन्स होतात. हम्म. संपूर्ण भारतातल्या बीएमएस विद्यार्थ्यांनी तिथली एंट्रन्स देऊन तिथे पीजी साठी ऍडमिशन मिळतं. ओके. आणि 10 जागा असतात, संपूर्ण भारतभरासाठी जागा 10. बर. तर साधारणतः ते 2,500-3,500 लोक त्याला अपिअर होतात. तर त्या काळी 95 साली मी तिथे फर्स्ट आलो, म्हणजे संपूर्ण अरे वा. भारतातून 10 छान. जागांमध्ये पहिल्या नंबरला मी होतो. आणि बर. मग तिथे गेल्यानंतर काय की संहिता हा माझा विषय होता, म्हणजे मूळ हो. संस्कृत संहिता आहे त्याच्यावरती हा. मला 3 वर्ष अभ्यास करून परत यायचं. बर. तर तिथे मग वाचन हाच उद्योग होता. हा तर मग सर. मिळेल ते वाचत जाणे असं. मग त्यात समोर गुजरात समाचार पडलाय, संदेश पडलाय, ती वर्तमानपत्रही वाचली गेली, आणि गुजरातमध्ये असल्यामुळे त्या तिथल्या काही नियतकालिका वाचली गेली, काही पुस्तकं वाचली. बाकी मुख्य उद्देश हा संस्कृत आणि संस्कृत टीका. टीका म्हणजे खाली जी स्पष्टीकरण असतं. आपण हो. ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी म्हणतो, पण ज्ञानेश्वरी स्वतंत्र ग्रंथ नाहीये. नाही. ती श्रीमद भगवद्गीतेवरची भावार्थ दीपिका नावाची टीका आहे. ते काय? आणि त्या बर. टीकेला आपण ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून ज्ञानेश्वरी म्हणतो. हा. तसं आमच्याकडं चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांगहृदय त्याच्यावर बर. विविध टीकाकारांनी लिहिलेल्या टीका आहेत. जसं ओके. हा. गीतेवरती शंकराचार्यांची टीका आहे, इतर 9 टीका हा. आहेत. बर. कालिदासावरती मल्लीनाथाची टीका आहे, इतर 3-4 टीका आहेत. तसं हम्म. एकट्या अष्टांगहृदयावरती 30 टीका आहेत. हो. म्हणजे बर. जगामध्ये संपूर्ण संस्कृत वाङ्मयामध्ये, हम्म. फक्त आयुर्वेदात नव्हे, संस्कृत हम्म. वाङ्मय जितकं जगात ज्ञात आहे त्या हा. सगळ्या संस्कृत वाङ्मयामध्ये हायएस्ट नंबरच्या टीका ह्या अष्टांगहृदयावरती आहेत, जो ओके. की बर. आयुर्वेदाचा ग्रंथ आहे. आणि बर. त्यातल्या बर. बहुतेक टीका मला जामनगरला वाचायला मिळाल्या. कारण अरे संस्कृत वा. वाचन ही त्यानिमित्ताने, मला आजही व्याकरण येत नाही संस्कृत. माझं अच्छा. वैयक्तिक मत असं आहे की व्याकरण हा. ही भाषा शिकण्याची योग्य पद्धत नव्हे. बर. भाषा ही व्याकरणाविना शिकता येते, आणि तशी शिकली ओके. पाहिजे, तरच ती नैसर्गिक आहे. आपण हम्म. मराठी कसं शिकलो? इतर लोकांचं ऐकून, आई वडिलांचं ऐकून. हिंदी हो. कसं शिकलो? तर किशोर कुमार, लता मंगेशकर, त्या काळचा जितेंद्र, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांचं ऐकून. खरं. असं झालं का मैं प्यार करता हूं म्हणल्यानंतर हिरो बाहेर आला, मैं करता, प्यार कर्म, करता हूं क्रियापद, असं व्याकरणात नाही शिकलो. असं नाही. आणि जी भाषा आपण व्याकरणातनं शिकलो 5वी पासून 10वी पर्यंत, 12वी पर्यंत, हो. ती भाषा आपल्याला तितक्या फ्लुएंटली येत नाही. इंग्लिश इंग्लिश बरोबर. पिक्चर गेलो तर आपण फक्त चित्र बघतो, आपल्याला भाषा कळत नाही. नाही. तर व्याकरण ही भाषा शिकण्याची चुकीची हम्म. पद्धत आहे, अनैसर्गिक हम्म. पद्धत आहे. हम्म. म्हणून संस्कृत मला पण वाचून 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 येत गेली. वाचून. तसं बर. गुजराती वाचून 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 येत गेली. तर तीच ओके. खरी भाषा आहे. ओके. त्या पद्धतीने येत. वा. मृत्युंजयाबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर म्हणा, किंवा एक हा. जिव्हाळा, जवळी एक हा. आपुलकी, ही कायम राहणारच. तुम्ही खूप छान माहिती सांगितली, आणि तुम्ही शो मध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. पुन्हा भेटूया. पुन्हा एखाद्या पुस्तकावर चर्चा करूया पुढच्या भागात. धन्यवाद. नक्की नक्की बोलूया. संधी दिली चालेल. त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. मोस्ट थँक्यू. वेलकम. चालेल. पुन्हा भेटूया. नमस्कार. या.